काय मंडळी, तुम्हाला सुद्धा आंब्याचं लोणचं बघून तोंडाला पाणी सुटलं आहेत ना? तर आज आपण करणार आहोत 3 किलोचं आणि वर्षभर टिकणारं असं चटपटीत आंब्याचं लोणचं. नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त असं चटपटीत लोणचं बनवणार आहेत. बघा, मस्त असं लोणचं झालेलं आहे आणि मसाला सुद्धा मस्त असा लोणच्याचा झालेला आहे, असं चटपटीत. तर चला बघूयात रेसिपी. तर घेतलेले आहेत, म्हणजेच आता लोणच्याचे आंबे का म्हटलं आहे मी, कारण की हे जे आंब्याचं लोणचं आहेत 1 वर्ष टिकणारं आहेत. तर हे जे एप्रिल मेमध्ये मिळतात सुरुवातीला, ते आंबे नाही घ्यायचे आहेत. हे मेच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला मिळतात ते आंबे घ्यायचे आहेत. म्हणजे याच्यातली गुळी जी आहे ते परिपक्व झालेली असतात आणि लोणचं हे आपलं टिकून राहतात. तर हे अशा पद्धतीने असे छोट्याशा आकाराचे राहतात, एकदम खूप मोठे नाही राहत. तोतापुरी वगैरे नाही घ्यायचे आहेत. तर 3 तास पाण्यामध्ये ठेवलेले आहेत या आंब्याला आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेलं आहे, सुती कपड्याने. म्हणजे याच्यात पाण्याचं वगैरे अंश काही नाही ठेवायचं आहे. तर अशी जे आंबे फोडणी राहतात त्या आंबे फोडणीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं शक्य नाही झालं आंबे फोडणीने असे कट करून घेणं, किंवा आपल्याकडे नाही आहेत, तर आपण जेव्हा आंबे बाजारातून विकत आणतो त्याच वेळेला हे आंबे फोडून मिळतात. म्हणजे आंबे फोडून म्हणजे याला आंबे फोडूनच म्हणतात, किंवा मग कट करून. तुमच्याकडे काय म्हणतात याला ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आता तर आंबे मस्त कट करून झालेले आहेत, फोडून झालेले आहेत. तर याच्यामध्ये एक छोटी वाटी मीठ घातलेलं आहे, 2 चम्मच हळद घातलेली आहेत आणि हे हळद आणि मिठामध्ये घोळून घ्यायचे आहेत. आता छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता मी तर असे स्टॉईस करत आहे आणि छान असे घोळून घेत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्याची. तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल आयकॉन प्रेस करा, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर हे आता आपल्याला झाकण ठेवून रात्रभर असंच हळद आणि मिठामध्ये ठेवायचं आहे. याला पाणी सुटतं सकाळीच. आता सकाळीच याला छान पाणी सुटलेलं आहे, पाणी काढून घ्यायचं आणि 2 तास उन्हामध्ये सुकवून घ्यायचं. जर ऊन नसेल आपल्याकडे तर फॅनच्या खाली सुकवून घ्यायचे 2-3 तास. म्हणजे याच्यातलं मॉइश्चरायझर जे पाणी राहते ते निघून जातात. आता मसाला बघूयात. तर इथे मी मसाल्यासाठी 1 वाटी मोहरीचा डायवा, 1 वाटी मोहरी, लवंगा 10-12 आणि काळे मिरे 10-12 आणि 2-3 कलमीचे तुकडे घेतलेले आहेत, दालचिनी, हळद घेतलेली आहे 2 चम्मच हिंग घेतलेला आहे, 1 मोठी वाटी लाल तिखट आणि मेथी घेतलेली आहे 3 चम्मच आणि 1 मोठी वाटी मीठ घेतलेलं आहे. मीठ, आणि जर तुम्हाला तिखट कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता. आता इथे मसाला तर आपला मस्त घेतलेला आहे. आपण आता याला भाजून घ्यायचं आहे. तर मोहरी मी हलकीशी भाजून घेत आहे, म्हणजे हाताला जसा चटका लागते त्या पद्धतीने असं थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. अर्धा मिनिट, 1 मिनिट. याच्यामध्ये मेथी घालायची आहेत, मेथीला पण हलकंसं भाजून घ्यायचं आहे अर्धा मिनिट. आणि लवंगा, काळे मिरी आणि दालचिनीचे तुकडे भाजून घेत आहेत हलकेसे. मेथी थोडीशी हलकीशीच भाजायचं आहे अर्धा मिनिट. किंवा आता डायवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आता मोहरीचा डायवा मध्ये मॉइश्चरायझर वगैरे राहिलं तर 3 किलोचं लोणचं आहे. तर मी इथे 700 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. मस्त असं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, थोडंसं हलकासा धुवा निघतपर्यंत. आता आपण तोपर्यंत मसाला हा थंड झालेला आहे, तर जाडसर बारीक करून घ्यायचा आहे मसाला. आता आपण ह्या लोणच्यासाठी घरच्याच घरी मसाला तयार केलेला आहे, कुठूनही बाहेरून आपण विकत काहीच नाही घेतलेलं आहे. घरचं जे साहित्य त्याच साहित्यामध्ये आपण मस्त असं चटपटीत लोणचं तयार करणार आहोत. तर मसाला मस्त असा जाडसर बारीक झालेला आहे. आता तेल पण छान गरम झालेलं आहे, थोडंसं थंड होऊ दिलेलं आहे आणि एका कटोऱ्यामध्ये तेल घातलेलं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं हलकंसं गरम झालं की 2 चम्मच मी हिंग घातलेला आहे, लाल तिखट घालायचं आहे
हळद, हळद घातलेली आहे आणि जाडसर बारीक केलेला आपला घरगुती मसाला घातलेला आहे, डाळवा घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे. आता छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला असा छान मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. बघा मस्त असा मसाला झालेला आहे आपला आणि घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आपलं लोणचं आहे आणि एकदम 1 वर्षभर आरामात टिकणार आहे. आता मसाला मस्त मिक्स झालेला आहे तेलामध्ये आणि थंड होऊ द्यायचं आहे, एकदम थंड होऊ द्यायचं आहे. आणि आता ह्या फोडी घेतलेल्या आहेत एका मोठ्या भांड्यामध्ये, याच्यामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, फोडी मिक्स करून घ्यायच्या आहेत, मसाल्यामध्ये छान असे घोळून घ्यायचे आहेत. अशा मस्त असं खालून वरपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. बघा असं मस्त चटपटीत लोणचं झालेलं आहे. छान असं मिक्स करायचं आहे. आता मिक्स झालेला आहे बघा, मस्त असा कलर आलेला आहे, चटपटीत असा लोणच्याला. घरगुती लोणचं आहे, कुठलंही बाहेरचं साहित्य नाही वापरलेलं आहे. बघा असं मस्त. आणि हे जे भरणीमध्ये मी काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत, तुम्ही चिनी मातीच्या किंवा काचेच्या भरणीमध्ये एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत भरणे आणि असं स्टोअर करून ठेवायचं आहे. आता हे जे मसाला बरोबर झालेला आहे आणि वरून तेलसुद्धा आलेली आहे, तेलाची परत. आता हे तेल जे तरंगत आहे त्याच्याने आपले लोणचं आणखीनच टिकण्यासाठी मदत होते. बघा मस्त झालेलं आहे. आणि मी हे लोणचं जे मिक्स करून ठेवलेलं आहे भांड्यामध्ये ते 1 रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी भरण्या भरून घेतलेल्या आहेत. तर आता मस्त आपलं लोणचं तयार झालेलं आहे. जर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत.